आपल्याकडे कॅलेंडर म्हणजे संकल्पना अशी आहे की आपण फक्त तारीख बघत नाही, आपला एक दिवस महत्वाचा असतो प्रत्येक कॅलेंडर मधला, आपण पाहत असतो प्रत्येक दिवस. सो त्या दिवसांसोबत मला साहित्याची आवड आहे. सो याची सुरुवात अशी झाली होती की कोविडमध्ये माझ्याकडे एक पुस्तक होतं पु ल देशपांडे यांचं, आणि ते पुस्तक माझ्या टेबलवर होतं. तर मला वाटलं की हे पुस्तक मी ठेवण्यापेक्षा जर इथं पु ल देशपांडेंचा कोट असता एखादा तर अजून छान वाटलं असतं. याच्यासाठी मी माझ्या मैत्रिणीला कॉन्टॅक्ट केला की मला तो असं काहीतरी कॅलेंडर टाईप बनवू शकते का. हे मी माझ्यासाठी बनवलं पहिल्यांदा, की प्रत्येक पानावर पुलंचा एक कोट. कारण पु ल देशपांडेंची वाक्य अशी असतात की ती आपल्याला हसायला लावतात, आपल्याला नवी उभारी देतात, आपला दिवस सुंदर जातो पुलंच्या वाचनातून, पुलंच्या साहित्यातून. सो ते मी पहिल्यांदा केलं. मी एका फेसबुक ग्रुपवर पोस्ट केलं पुलंच्या, आणि त्या लोकांना खूप आवडलं तिथल्या सगळं. ते म्हटलं आम्हालाही हवंय. यातून याची सुरुवात झाली. हे आता आमचं 5वं वर्ष आहे पु ल देशपांडेंचं. तसंच स्टार्टअप करून एक 3 वर्ष झाले आम्हाला. खूप चांगला रिस्पॉन्स आहे लोकांना, म्हणजे आम्हाला अपेक्षित नव्हतं इतका चांगला रिस्पॉन्स आहे. आपल्याला असं वाटतं आपलं मराठी साहित्य फक्त महाराष्ट्र पुरतं मर्यादित आहे, पण आम्हाला हरियाणा, पंजाब, दिल्ली इथून पुलंच्या फॅन्सनी कॉन्टॅक्ट केला. त्यावरून आम्हाला ऑस्ट्रेलिया, US इकडूनही लोकांनी कॉन्टॅक्ट केला की आमचं हो कॅलेंडर घेतलं. कॅलेंडर मध्ये काय काय वेगवेगळ्या गोष्टी सर मी तुम्हाला एक कॅलेंडर दाखवतो. हे पुलंचं कॅलेंडर आहे सपोज. सो आम्ही दरवर्षी वेगळी संकल्पना एक असते. यावर्षी आमची पुलं आणि पीपल ही कन्सेप्ट आहे. फुल आणि पीपल. पु ल देशपांडेंच्या आयुष्यात अशी खूप लोक होती की त्यांच्या जवळ होती, जे पुलंचं साहित्य वाचतात त्यांना ती माहिती होती, लोक त्यांच्या किती जवळ होती किंवा त्यांच्यासोबत त्यांचा एक रॅपो कसा होता. सो हे पहिलं जे पान आहे, तर प्रत्येक पानावर आम्ही प्रयत्न करतो की ते वाक्य त्या महिन्याला जावं, त्या महिन्याच्या अनुषंगाने लोकांना ते रिलेट व्हावं. जसं हे पहिल्या पानाचं वाक्य आहे, मला तर वाटायला लागलंय की कॅलेंडरवरच्या पानाप्रमाणे सुखाची ही कल्पना रोज बदलत असेल. तर हे पहिला महिना आहे पुलंचा. सो हे प्रत्येक महिन्यावर आता हे कॅरेक्टर्स आहेत पुलंच्या व्यक्ती आणि वल्लीमध्ये. त्याचसोबत असे काही कॅरेक्टर ज्या पुलंच्या आयुष्यात खूप जवळ होते, जसे कुमार गंधर्व आहेत, पुलंच्या खूप जवळ होते. तर एप्रिलमध्ये कुमार गंधर्वजींचा वाढदिवस असतो, त्या निमित्ताने हे पान आहे. हे एक पान आहे वसंतराव देशपांडेंचं, तेही त्यांच्या खूप जवळ होते. सखाराम गटणे, हे काही कॅरेक्टर्स आहेत आणि काही लोक आहेत जे पुलंच्या आयुष्यात. तर हे असं एक कॅलेंडर आहे. ज्या व्यक्तीने पुलंला वाचले त्यानंतर ह्या गोष्टी Yes. मला एक सांगा त्याची प्राइस काय अंदाज. तर ही याची प्राइस 299 आहे, इन्क्लुडिंग शिपिंग आम्ही देतो. सो याची प्राइस आम्ही मुद्दाम कमी ठेवली आहे, कारण सगळ्यांना हे परवडलं पाहिजे, याचा आनंद घेता यायला पाहिजे. आणि बुक फेस्टिवल मध्ये याची प्राइस 279 ऑफर मध्ये आम्ही ठेवलेली आहे. मी आता पुण्यातल्या फेस्टिवल मध्ये असल्यामुळे आता तुम्ही येऊ शकता, तुम्ही बघू शकता. 21 तारखेपर्यंत आहे आणि खरंच काहीतरी युनिक कन्सेप्ट आहे.